नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आपण बघत आहोत 7 कीज ऑफ सक्सेस, यश मिळवण्यासाठीच्या 7 रहस्यमय किल्ली. त्यातली पहिली किल्ली म्हणजे फर्स्ट की हे आपली बॉडी, शरीर चांगलं ठेवण्यासाठी काय काय केलं पाहिजे. आपण ते टॉप टू बॉटम बघत आहोत. त्याची सुरुवात आपण डोक्यावरच्या केसापासून करायची आहे. आजचा मी दुसरा प्रश्न आपल्याला विचारतो की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन, ज्याचं योग्य आणखीन समर्पक उत्तर जो देईल त्याला एक छानपैकी असं गिफ्ट मिळू शकेल माझ्याकडून. मागच्या वेळेचा प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये आहे. यावेळेचा प्रश्न मी आता विचारतो आहे की तुम्हाला माहीत असलेल्या कोणत्याही स्त्री असो या पुरुष असो, जगाच्या लेवलमध्ये असो नाही तर स्थानिक लेवलला असो, फक्त तीन यशस्वी व्यक्तींची नावं मला सांगायची आहेत. 3 यशस्वी व्यक्तींची. मी श्रीमंत म्हटलेलं नाही आहे, मी यशस्वी म्हटलेलं आहे. आणि यशस्वीची व्याख्या काय आहे याच्यापूर्वी मी अनेकदा सांगितलेली आहे. त्याचा व्यवस्थितपणे विचार करून व्यवस्थितपणे उत्तर द्या आणि आपण आपल्या आता मूळ मुद्द्याकडं वळूया. तर शरीराचा जो महत्त्वाचा पार्ट जो प्रथमदर्शनी आपल्याला दिसतो तो म्हणजे आपल्या डोक्यावरचे केस, की जे आपल्या सौंदर्यामध्ये भर टाकतं. केसांचं काय महत्त्व आहे ते केस नसलेल्या व्यक्तींना विचारून बघा, म्हणजे तुम्हाला केसांचं महत्त्व कळेल. आणि आहेत ह्या केसांची मग कशा प्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे त्याच्या काही मी थोड्या का असेना पण छोट्या स्वरूपात का असेना पण मी तुम्हाला ट्रिक्स सांगेन. त्यानंतर त्याच्याबरोबर ह्या ट्रिक्स तर तुम्ही वापराच, पण बॉडी डिटॉक्स देखील करणं खूप गरजेचं आहे. कारण जर बॉडी डिटॉक्स नाही झाली आणि जर तुम्ही हे नुसते उपाय केसासाठीचे केले तेवढ्यानं नाही फरक पडणार. कारण शरीरामध्ये गेलेले विषारी द्रव्य तुमचे केस नाहीसे करू शकतात. तर मी मागच्या वेळेला एक नुसका तुम्हाला सांगितला होता. यावेळेला मी काही पुढच्या गोष्टी सांगतो की आपण असे काही पदार्थ खायचे आहेत की ज्या पदार्थामध्ये बायोटीन असेल. बायोटीन हे केस गळण्यासाठी, म्हणजे ज्याच्यामुळं गळतात केस तर तिथं बायोटीन कमी असलं ती केस गळू शकतात. तर त्यामुळं बायोटीन असलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकतात. हे कुठले पदार्थ आहेत हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. पुढचा पार्ट म्हणजे असं की आता या केसांची काळजी घेण्यासाठी काय काय करायचं आहे तर मी सांगेन तुम्हाला. केसामध्ये जर कोंडा झाला असेल किंवा केसामध्ये जर साई झाली असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं हे तुम्हाला सांगतो. तर आठवड्यातून किमान 2दा तरी तुम्ही थोडंसं आंबट दही केसांना लावून असं थोडंसं मालिश केलं तरी चालू शकेल. एक 10 मिनटं ठेवायचं आणि नंतर तुम्ही साध्या कोमट पाण्यानं किंवा गार पाण्यानं, कडक पाणी नका वापरू, त्यानं वॉश करून टाकायचे. त्याचबरोबर जो लिंबू आहे त्या लिंबूचा देखील तुम्ही वापर करू शकता. इव्हन लिंबू तुम्ही खाण्यामध्ये पण वापरा. लिंबू तुम्ही केसांच्यावरती पिळून एक 5 मिनटं रब करायचं, एक थोडा वेळ ठेवू द्यायचं आणि नंतर साध्या कोमट पाण्यानं किंवा गार पाण्यानं केस स्वच्छ धुवून घ्यायचे. केस विंचरताना शक्यतो मोठ्या दाताच्या कंगव्याने केस विंचरा, बारीक दाताच्या कंगव्याने केस विंचरू नका. आहारामध्ये काकडी, गाजर, टोमॅटो या गोष्टी यायला पाहिजेत. अंड्यातला पांढरा बलक हा केसासाठी फार उपयुक्त आहे. तो खाण्यासाठी सुद्धा चालतील, तो लावण्यासाठी देखील चालू शकेल. त्याचबरोबर
कलिंगड जे असतं तर कलिंगडचा जो लाल भाग जो आहे तो आपण खाल्ल्यानंतर जे त्याची साल उरते, ती सालसुद्धा तुम्ही केसांना छान प्रकारे लावून एक थोडा वेळ ठेवून नंतर तुम्ही केस वॉशआउट करू शकता. त्याच्यानंतर शिकेकाईचा तुम्ही वापर करा. शिकेकाई साबण मार्केटला जे मिळतात त्यातला एकही साबणमध्ये व्यवस्थित प्रकारची ओरिजिनल शिकेकाई असत नाही आहे. कुठल्याच जाहिरातीवरती विश्वास ठेवू नका, कुठल्याच शॅम्पूवरती विश्वास ठेवू नका, कुठल्याच साबणावरती विश्वास ठेवू नका. लास्टचं एकच वाक्य सांगतो, टी व्हीवरती किंवा वर्तमानपत्रात दाखवणाऱ्या कुठल्याच जाहिरातीवरती विश्वास नका ठेवू. तुमचं कल्याण होईल. अन्यथा लांब सडक केस, अमुक हे तेल वापरा, तमुक ते तेल वापरा, अमुक शॅम्पू वापरा, अमुक साबण वापरा, अमुक हे वापरा, अमुक ते वापरा, असं होईल तसं होईल, नाही आहे. तुम्ही फुकट फसाल आणि सगळ्यात शेवटी पश्चात्तापानंतर कळेल की वेळ पण गेली, पैसे पण गेले, मनस्ताप पण झाला आणि केस पण गेले. नका असं करू. मी जे सांगतो आहे ते साधे सोपे घरगुती उपाय. त्याच्यामध्ये खोबरेल तेल तुम्ही घरच्या घरी वापरा. कुठंतरी एखादा, आता बऱ्याच ठिकाणी लाकडी घाणे चालू झाले तर त्या ठिकाणी स्वतः जा, वाळलेले गोटा खोबरे काळ्या रंगाचे घेऊन जा. तिथं पाव किलो, अर्धा किलो, किलोभर जे काही तुम्हाला तेल त्याच्यातून काढता येईल ते तेल काढा आणि ते तेल थोडंसं त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर, साधा कापूर अजिबात वापरू नका. भीमसेनी कापूर त्याला आकार नसतो, तर त्यातलं थोडंसं कापूर त्याच्यामध्ये टाका. त्याच्यामध्ये जो शेतामध्ये फुकट मिळतो तो लव्हाळा, मागच्या वेळेला बोललो मी, तो लव्हाळ्याचं ते उपटून काढायचं पानं सगळी आणि खालच्या बाजूला जे मूळ आहे त्या मुळापाशी एक गाठ असते, कठीण गाठ असते, ती तोडून काढा, ती वाळवा, थोडीशी ती कुस्करून बघा त्याचा किती छान सुगंध येतो आहे. त्याची छानपैकी पावडर बनवा. ती पावडर त्या खोबरेल तेलामध्ये घालून ठेवा आणि असं हे तेल तुम्ही रोज लावा. रोज नाही जमलं आठवड्यातनं 2दा लावा. अजिबात त्याला कष्ट पण फारसे नाही आहेत आणि 100% त्याची गॅरंटी आहे की तुम्हाला ते कधीच दगा देणार नाहीत, कधीच त्रास देणार नाहीत. फार उपयुक्त आहेत ह्या गोष्टी. तुम्ही ते वापरा. आणि केस गळतीसाठी किंवा केसांच्या अनेक तक्रारीसाठी, डोळ्यांच्या पण तक्रारीसाठी एक साधा, सोपा आणि खूप छान चांगला उपाय तुम्हाला सांगतो. तो म्हणजे देशी गाईचं तूप घ्यायचं. देशी गाईचं तूप घ्या. आता मार्केटला जे मिळते शुद्ध देशी गाईचं तूप नका वापरू, नका विश्वास ठेवू कुठल्याच गोष्टीवरती. हल्ली विश्वास ठेवण्यासारखं कोणी राहिलंच नाही आहे. गाईचं चित्र असतं, देशी तुपाचं चित्र असतं, पण ते नसतंच. ते त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मिसळलेलं असतं. पिवळसर रंग येण्यासाठी हळद मिसळलेली असते. नाही, तसं होत नाही. नका तुम्ही तसं करू. त्याच्यापेक्षा कुठंतरी जा, त्या गाईला बघा, ती देशी गाय आहे काय चौकशी करून बघा. त्या गाईचं थोडे दिवस दूध मागवून घ्या, दूध पिऊन टाका. त्या दुधापासून बनलेलं दही आहे, त्या दह्याचं ताक बनवा, ताकातून लोणी काढा, त्याच्यापासून तूप बनवा आणि ते तूप वापरा तुम्ही. भले थोडंसं कमी असले तर चालेल, तर ते तूप घ्या आणि रोज एक 2-2 थेंब आपल्या नाकपुडीमध्ये घालायचं. असं शांतपैकी वरती नाक करून झोपायचं. या नाकपुडीत एक 2 थेंब, या नाकपुडीत एक 2 थेंब घालायचे. तुमचे जवळजवळ 50% प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व होतील. नुसतं केसांचे म्हणत नाही आहे, केस आहेत, नाक आहे, डोळे आहेत, कान आहेत, मेंदू आहे, बऱ्याच गोष्टीसाठी ते फायद्याचं आहे. असं हे तूप नाकामध्ये पण सोडा आणि तेच तूप एक जास्त नाही पण 1 चमचा ते 2 चमचे तुम्ही खाऊ शकता. ते देखील तुम्हाला फायदेशीर आहे. एवढं कराल ना नक्की, हां, म्हणजे केसाचे प्रॉब्लेमच येणार नाही आहे. खूप सोपे उपाय आहेत, चांगले उपाय आहेत. यशस्वी बनण्यासाठी, आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी, लोकांच्यावरती एक चांगली छाप पडण्यासाठी आपल्या डोक्याला केस असणं गरजेचं आहे.
करा. बाकीचे जे आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा अजून काही असेल तर मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मला डायरेक्ट व्हॉट्सअपवरती तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा मला कॉल करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल माझं एकट्याचं नाही आहे, आपणा सर्वांचं आहे. ओके, धन्यवाद. सर्वांना हार्दिक शुभेच्छा अँड बेस्ट लक.